शिक्षण आणि संस्कार या दोन्हीही मानवी जीवनातील अत्यावश्यक गोष्टी आहेत. संस्कार जीवनाची पायाभरणी मजबूत करतात व शिक्षणामुळे मानवी जीवनाची उत्तुंग इमारत उभी राहणे शक्य होते. जीवनाची गाडी सार्थकतेच्या दिशेने जायची असेल तर शिक्षण आणि संस्कार हे आवश्यक आहेत. शिक्षण आणि आई-वडिलांनी दिलेले संस्कार ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी मौल्यवान संपत्ती आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यात सतत प्रगती करायची आहे त्याने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत नवनवीन गोष्टी शिकण्याची प्रवृत्ती कमी होऊ देता कामा नये. यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षण आणि संस्काराचे खूप मोठे महत्त्व आहे. मित्रांनो, शिक्षणाचा उद्देश हा एक चांगले हृदय असलेला माणूस तयार करणे असा इतका व्यापक असायला पाहिजे. कारण एक चांगला हृदय असणारा व्यक्ती समाजाच्या योग्य उपयोगी पडू शकतो. शिक्षणाचा उद्देश एवढा छोटा नाही की फक्त नोकरी लागली पाहिजे. एवढा छोटा हेतू घेऊन जर विद्यार्थी शिकत असेल तर एक चांगला माणूस व एक चांगला समाज घडणे शक्य होणार नाही. शिक्षणाने माणूस सुशिक्षित होईल, परंतु सुशिक्षित सोबतच आपलं आयुष्य जर समृद्ध करायचं असेल तर आपल्याला चांगल्या संस्काराची गरज लागेल. शिक्षणाने तुम्हाला नोकरीचे दार उघडेल, परंतु हे दार कायमचे उघडे राहण्यासाठी आपल्याला चांगले संस्कार असणे गरजेचे आहे. शिक्षणाने तुम्ही विशिष्ट उंची गाठाल, परंतु त्या उंचीवर टिकून राहायचे असेल तर योग्य संस्कार लागतील. या समाजामध्ये तुम्हाला असे खूप हुशार माणसे दिसतील, खूप गुणवत्ता असलेले दिसतील, परंतु नीतिमत्ता तसेच चांगले संस्कार नसल्यामुळे ते त्यांच्या मिळवलेल्या यशाची उंची टिकवू शकले नाही. म्हणूनच प्रत्येक पालकाची एक जबाबदारी आहे की आपला मुलगा थोडा कमी हुशार असला तरी चालेल, परंतु त्याला चांगले संस्कार दिले तर तो नक्कीच यशस्वी आयुष्य जगेल. विद्यार्थी जर आत्महत्या करत असेल तर प्रश्न पडतो की खरंच तो शिकला का? त्याला पुस्तकातील अवघडात अवघड गणित सोडवता येत असेल, परंतु मग आयुष्यात आलेला छोटासा प्रश्न त्याला सोडवता येऊ नये का? प्रश्न हा आहे की सतत यशाची जिंकण्याची सवय सुद्धा घातक आहे. कारण आपण कधी अपयशाचा सुद्धा सामना करावा. अपयशाला सामोरे गेल्याने आपण आणखी मजबूत होतो. प्रत्येक व्यक्ती फक्त यशस्वी कसं व्हायचं हे सांगत असतो. अपयश आल्यानंतर त्याला कसं सामोरं जायचं हे मात्र कोणीच बोलत नाही. यशासोबतच आपलं जीवन घडवण्यात अपयशही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच अपयशाचे महत्त्व सुद्धा चांगलं पटवून द्यावं लागेल. पहिलीपासून शिक्षण घेतो, नंतर डिग्री, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन. एवढं शिकलं तरी आयुष्यात आलेल्या छोट्याशा ताणतणावाचे नियोजन आपण करू शकत नाही. मग आपण खरंच शिकलो का? शिक्षणाकडे खूप व्यापक दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला हवे. तुम्हाला परीक्षेत जास्त मार्क्स मिळून जसे कारखान्यात मशीन असतात त्या मशीन बनवायची नाही आहे. शिक्षण घेऊन एक चांगला समृद्ध व्यक्ती बनायचे आहे असा आपला प्रयत्न असायला हवा. पालकांना एक विनंती आहे, आपल्या मुलांची तुलना इतर मुलांबरोबर करू नका. कारण प्रत्येक मुलगा हा वेगळा असतो, तसेच प्रत्येकाची क्षमता वेगवेगळ्या असतात. पृथ्वी तलावर तुमच्यासारखे दुसरी कोणीच असू शकत नाही. तुलना करून आपण त्याचा एक प्रकारे अपमान करत असतो. समाजामध्ये तुम्हाला खूप माणसं असेही भेटतील ते म्हणजे कमी शिकले, परंतु त्यांच्यावर संस्कार चांगले झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या क्षेत्रात नाव कमवले व ते टिकलेले सुद्धा आहेत. ईश्वराने मुद्दामच ह्या जगामध्ये विरोधी गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. सुख निर्माण केलं म्हणजे त्यासोबतच दुःखही निर्माण केलं. यश त्याच्यासोबतच अपयशही निर्माण केलं. दोन्ही गोष्टीला तितकंच महत्त्व आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. या विरोधी गोष्टींमुळेच तर जगण्याची मजा येते. शिक्षणाचा आणि संस्कारांचा मूळ हेतू हा आहे की आपल्या आयुष्यात कितीही मनाविरुद्ध गोष्टी घडत राहिल्या तरी आपण त्याला आनंदाने हसत हसत सामोरे जाण्याचे कौशल्य शिकले पाहिजे. शेवटी आणखी एक गोष्ट शिक्षणातून आणि संस्कारातून साध्य होणे गरजेचे आहे, ते म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे मन शुद्ध होणे. आपल्या यशाची उंची आपण मनात किती चांगले आहोत आणि शुद्ध विचार करतो यावर अवलंबून आहे.
म्हणूनच शिक्षणाचा हा सुद्धा एक हेतू असला पाहिजे. आपलं मन हे नेहमी रागमुक्त, द्वेषमुक्त ठेवण्याचा प्रयत्न नक्की करायला हवा. म्हणून यापुढे प्रत्येक विद्यार्थ्याने, व्यक्तीने शिक्षणाकडे आणि संस्काराकडे फक्त नोकरी मिळवण्याचे एक साधन म्हणून एक समृद्ध कसे जगता येईल, तसेच आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा विशाल करता येईल या दृष्टीने पाहायला हवे. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात. म्हणून आपल्या निर्णयावर नेहमी ठाम राहायला शिका. मग तो निर्णय चुकला तरीही काही हरकत नाही. स्वतःवर, मनगटावर विश्वास असला की आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते. आयुष्य पूर्ण शून्य झाले तरीही हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ही ताकद तुमच्या हातामध्ये आहे. सकारात्मक दृष्टिकोन माणसाची पहिली प्रेरणा असते आणि सकारात्मक विचार आयुष्यात प्रत्येक गोष्ट सोपी करतात. जिद्द आणि ध्येयावर जर सकारात्मक विचारांची साथ लाभली तर जगात वाईटही वाईट वाटत नाही, हारही हार वाटत नाही. प्रत्येक गोष्टीत दिसते ती फक्त एक संधी, ती म्हणजे पुढे जाण्याची. जेव्हा आपण नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्याला सकारात्मक परिणाम दिसू लागतात. हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. लाखो लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी लाखो लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. त्याच्याकडे कोणी बघितले नाही म्हणून सुगंधी चाफ्याचं कधी काही अडलं नाही. पानांनीही त्याची साथ सोडली तरीही चाफ्याने मात्र बहरणे सोडले नाही. अर्थातच तुमचं आयुष्य फक्त एकच व्यक्ती बदलू शकतो आणि ते तुम्ही स्वतः आहात. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनही जरूर प्रेस करा. थँक्यू.